नरेंद्रजी, मी आपल्याकडे येईल. मुंबईबद्दल नंतर इतर विभागीय आपण निकाल पाहण्याचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला. आपल्याबरोबर विशालजी देखील आपल्याबरोबर होते. पुणे पिंपरी चिंचवडवरती थेटपणे मी आपल्याला घेऊन जातो यावेळेला. अजितदादांनी आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. प्रयोग किती यशस्वी होतो हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. आताच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजितदादांनी कारभारी बदलण्याचं जे आवाहन केलेलं होतं त्याला पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर भुलले असतील का? काय वाटतं तुम्हाला? आपला जो एक्झिटचा पोल आहे त्याच्यानुसार ते भुललेले दिसत नाहीत. मी अत्यंत थोडक्या शब्दात सांगतो. एखादा माणूस 8व्या मजल्यावरती असल्यावरती त्याची एक वेगळी भूमिका असते. म्हणजेच अजितदादा जेव्हा सत्तेत आहेत तेव्हा त्यांची वेगळी भूमिका, कारण की सत्तेत असताना ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. आणि जेव्हा ते पुण्यात जातात म्हणजे तोच माणूस 10व्या मजल्यावरती गेला की त्याची भूमिका बदलते. मतदार राजा, जो राजा ज्याला म्हटलं जातो, तो इतका दुधुखुळा असल्याचं राजकारण्यांना का वाटतं? कारण एकीकडे सत्तेत मांडीला मांडू लावून बसायचं आणि तिकडे गेल्यावरती पालिका निवडणुकांमध्ये भ्रष्टाचारावर विरोधात बोलायचं. म्हणजेच कुठे ना कुठे त्यांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला की ती भावनिक साध असेल त्याला यावेळेला मतदार भुललेले नाही. ज्या पण टक्केवारी असेल, यावेळेला आपल्याकडे जी टक्केवारी आहे ती पूर्ण टक्केवारी आलेली नाही आहे, पण जी टक्केवारी आली आहे ती टक्केवारी पाहता मतदारांनी कमी मतदान जरी केलं असलं तरी ते अचूक मतदान केलं असेल. आपण ज्या पद्धतीने हे सगळे आकडे दाखवतोय, भाजपला ज्या पद्धतीने सगळा निर्णायक कल जो गेला आहे, निर्णायक कल गेला आहे, ते जे आपण दाखवतोय त्याचं कारण हेच आहे की कुठे ना कुठे ज्या पद्धतीने ही लोक पक्ष बदलणं, भूमिका बदलणं आणि आपला आपला घोडा त्या दृष्टीने, म्हणजे स्थानिक प्रश्न वेगळे असतात असं ही लोक म्हणतात, पण ते स्थानिक प्रश्न वेगळे असताना तुम्ही जेव्हा त्या सत्तेत बसलेले असता तेव्हा तुमची भूमिका कशी बदलू शकते? आणि तुम्ही भूमिका बदलली म्हणून मतदार राजा स्वतःची भूमिका बदलत नाही, तुम्हाला तुमच्या जागी नेऊन ठेवलंय हे या आपल्या स्वतःच्या एक्झिट पोलवरून दिसून येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.